आंबा पिकितो रस गळितो. अरे थांबा, आपण काही गाण्याचं स्पर्धा किंवा झिम्मा फुगडी खेळायचं नाही आहे. आपलं चॅनल रेसिपीचंच आहे. फक्त ही जी मी सोपी रेसिपी करते आहे, त्या रेसिपी करताना मला हे गाणं सुचलं. आठवतं का हे गाणं? हे आपण बालपणी म्हणायचो. बालपणी आपण एकत्र मिळून बागडायचो, खेळायचो, झिम्मा खेळायचो, फुगडी खेळायचो. असे असंख्य खेळ आपण खेळायचो, जे खेळ लुप्त होत चाललेत आणि आपण विसरत पण चाललो आहे. तर ही रेसिपी तुमच्या पुढे आणण्याचं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे आपली बालपणची आठवण जी आपण जोपासून ठेवली आहे ती रिफ्रेश करण्यासाठी तुमच्या पुढे ही सोपी सरळ रेसिपी आमरसाची मी आणते आहे, फक्त आपलं बालपण आठवण्यासाठी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, 1000 स्पायसेसमध्ये. चला तर ही सोपी रेसिपी कशी करायची बघूया. आमरस. पण तसं तर आमरस सगळ्यांना येत असतो, पण इथे मी काही टिप्स देणार आहे ज्याच्यानी आंबा खाऊन किंवा आमरस केल्यानंतर तुम्हाला आंबा बाधत नाही. इथे तुम्ही बघू शकता, मी 3 आंबे घेतलेत. हे आपूस आंबे आहेत आणि हे मी पाण्यात भिजवून ठेवलेत. हे जर तुम्ही असे 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवले तर आंबा उष्ण असतो, गरम असतो आणि मौसम पण गरम असल्यामुळे हा आंबा शरीराला गरम होतो आणि त्याच्यामुळे लहान मुलांना त्याचा त्रास होतो. तर जर हा आंबा आपण अशा रीतीने 10 मिनटं पाण्यात भिजवून ठेवला तर आपल्याला आंबा बाधत नाही. आणि शक्यतो आमरस केल्यावरती लहान मुलं जरा जास्तच खातात. लहान काय, मोठे पण नेहमी आमरस वाटीवर वाटी आपण असंच घेऊन पितोसुद्धा. तर असं केल्याने आपण म्हणजे एक सेफ साईड म्हणून आंब्याचा उष्णपणा जाऊन हे जरा पाण्यामध्ये आंब्याची हीट खेचून घेतं. मग इथे इतर साहित्यामध्येही मी अर्ध वाटी दूध घेतले आहे. आपूस आंबे गोड आहेत म्हणून अर्ध वाटी साखर घेतली आहे. ही चिमूटभर मीठ आहे. ते हे मी चिमूटभर सुंठ पावडर घेतली आहे. ही सुंठ पावडर घातल्याने सुद्धा आपल्याला आंबा बाधत नाही. सुंठ ही अगदी चिमूटभरपेक्षा कमी मिरी पावडर आणि ही वेलची पूड आहे. ही मी 1 चमचा वेलची पूड घेतली आहे. 3 आंब्यांना एवढी बास होते. तर आपण आता पुढची कृती बघूया की आमरस आपल्याला कसा बनवायचा आहे तो. आता पहा मैत्रिणींनो, मी हे आंबे पाण्यातून काढून घेतलेत. हे आपण फोडायच्या अगोदर किंवा हे कापायच्या अगोदरच आपण थोडं थोडं दाबून अशा रीतीने आपण दाबून त्याला मऊ करून घेणार आहोत, ज्याच्यामुळे हे दाबल्यामुळे आपल्याला गर काढायला सोपं जाईल. हे पहा मैत्रिणींनो, आता ह्या पद्धतीने आपण आंब्याचा गर पिळून पिळून काढलेला आहे. आता ही जी कोय राहिली आहे याचा असा रस पिळून काढायचा आहे आपल्याला. ते सोपं जाईल जेव्हा आपण त्याच्यात दूध घालू. मी इथे ब्लेंडरचा वापर करते आहे, त्याच्यामुळे मी सगळंच एकत्र घालते आहे. मीठ, सुंठ पावडर, काळी मिरी पावडर आणि ही वेलची पावडर. पण फक्त मी आंब्याचा हा जो 3 कोय आहेत ते मी पहिले बाजूला काढून घेणार आहे दुधामध्ये हे करून, म्हणजे त्याचे खूप व्यवस्थित आणि छान पद्धतीने गर बाजूला होतो. हे असे मी तिन्ही ब्लेंडरला लावायच्या अगोदर तिन्ही हे असे काढून घेणार आहे कोय. तुम्ही बघू शकता इथे दुधामुळे पटापट त्याचा गर निघून ते स्वच्छ कोय आपल्या हातात राहते. हे पहा मैत्रिणींनो, आता मी हे 3 कोय तुम्हाला दिसते ही सेपरेट केली आहे त्याच्यातून, आणि मग मी ब्लेंडरमध्ये थोडं फिरवून घेणार आहे. खरं तर आमरस हाताने पिळून पिळून कुस्करूनच करतात,
पण माझ्याकडे ब्लेंडर होता म्हणून मी ब्लेंडर वापरते आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे. करायला सोपं जातं. तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही हाताने पण हे करू शकता. तर हे पहा मैत्रिणींनो, एक सोपी सरळ रीत आमरस बनवायची. ही चविष्ट रेसिपी तुम्ही गरम गरम पुऱ्यांबरोबर खाऊ शकता. त्याच्यासोबत कुरडयाही घेऊ शकता. आमरस गुजरातमध्ये पण केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये पण आंबा म्हटला की कुठलंही स्टेट असू दे, तोंडाला पाणी येतंच. तर मैत्रिणींनो, अशी ही साधी सोपी आमरसाची रेसिपी. ही रेसिपी करताना मी असंख्य टिप्स दिलेत तुम्हाला, ते तुम्ही वापरू शकता. आणि ही आमरस करताना खाताना तुम्हाला आपल्या बालपणची आठवण, फॅमिली गेट टुगेदर, ह्या सगळ्या गोष्टी आठवता ही आमरसाची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.